स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची वसमत तालुका आढावा बैठक संपन्न। वसमत प्रतिनिधी दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी वसमत शहरातील वर्धमान मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली। या आढावा बैठकीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी पक्षांतर करत सत्ताधारी पक्षामध्ये जाणाऱ्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा खरपूस समाचार घेत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले। तसेच काही मुंडके गेल्याने विचार संपत नसतो असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला। तसेच समविचारी असलेल्या सर्वांना सोबत घेत आपणाला निवडणुकीला सामोरे राहायचे आहे असे सुतोवाच करत बहुतांश सत्ताधारी पक्षांनी सोबळाचा नारा दिलेला असताना दुसरीकडे मात्र सर्व विरोधी पक्ष ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वात एकवटत आघाडीची मजबूत मोठ बांधत असल्याने ही नक्कीच नव्या विजयाची नांदी ठरू शकते, यात तीळमात्र शंका नाही। यावेळी ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत, हिंगोली। या भरोशावरती ज्याने 20 वर्ष राष्ट्रवादीचे गुण गायले, 20 वर्ष त्यांनी काँग्रेसचे गुण गायले, काही शिवसेनेचे गुण गायले, तेव्हा त्यांना कळालं नाही। आता म्हातारे झाल्यावर कळाले की विकासासाठी भाजपमध्ये चालू, विकासासाठी शिंदेकडे चालू। कुठला 20 वर्ष नाही कळालं आणि आता तुमच्या डोक्यात उजेड पडला। तुमच्या डोक्यात अंधार करण्याचं काम लोक नक्की करतील हा मला विश्वास आहे। आणि आज तरी या मजबूतीचे कार्यकर्ते कोणीच नाही की एखादा कार्यकर्ता गेला म्हणजे त्याच्यावर 500 मतदार गेले। होता एक काळ, आज तो काळ नाही। मतदार हा स्वतंत्रपणे विचार करून मतदान करतो। त्याच्यामुळे नेते गेले म्हणून अजिबात कोणी नाराज होऊ नका। गेलेचं बंद झालं तिथं नव्याला संधी मिळते। मला तर फार चांगलं झालंय, नाही तर कुठे तिकीट म्हणलं की हीच मंडळी आता हे गेले तर आपल्याला चांगल्या लोकांना उमेदवारी सुद्धा देता येते। राष्ट्रवादीचं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की माझी एक चांगली टीम, चांगलं जिल्ह्यामध्ये काम करणारी टीम पुन्हा एकदा आणायचं आणि भविष्यात 10-20 वर्ष या जिल्ह्याचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मी तो प्रयत्न करणार आहे। तुम्ही सगळे त्यात साथ द्या हा विश्वास करतो।